जय भीम। या ठिकाणी आम्ही महार वतन अधिकार परिषदेच्या माध्यमातून येत्या 20 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजता पुणे जिल्ह्यातील कलेक्टर कचेरीवरती महार वतनाच्या समस्याविषयी म्हणजेच महार वतनाच्या नजरांना संपूर्णपणे माफ करण्यासाठी, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बेकायदेशीर हस्तांतरण जागेचं झालेलं आहे त्या जमिनीचं हस्तांतरण रोखण्यासाठी जे आम्ही आंदोलन करत आहोत आणि सरकारसमोर मागणी करत आहोत। हे करत असताना 31 जुलै रोजी या ठिकाणी सरकारने निर्णय दिला की मराठवाड्यातील महार वतनाच्या जमिनी ते वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये हस्तांतरित होत आहे, त्यातील नजरांना माफ होत आहे। तर हे होत असताना आमची प्रमुख अशी मागणी आहे, जर मराठवाड्याला तुम्ही मान्य केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व महार वतनदारांना सर्व महार जमिनी या नजराण्यातून मुक्त कराव्यात आणि 50% या नजरांना माफ होऊन त्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात। या प्रमुख मागणीसाठी आम्ही येत्या 20 तारखेला दुपारी 12:30 वाजता पुणे जिल्हा कलेक्टर कचेरीवरती आंदोलन करत आहोत। मी आपल्या पुणे शहरातील सर्व वतनदारांना या माध्यमातून विनंती करतो की यासाठी आपण या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावे अशी आपल्याला विनंती करतो। जय हिंद। आज दिनांक 12/8/2024 रोजी पुणे शासकीय विश्रामगृह येथे आज महार वतन अधिकार परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील महार वतन संदर्भात जे प्रश्न आहेत, जे फार पूर्वीपासून प्रलंबित आहेत शासनाकडे, त्याच ते प्रश्न सोडण्यासाठी 20 तारखेला मंगळवारी पुणे शासकीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून सर्व संघटना, सर्व महार वतनदार यांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय भारत। तसेच जिल्हा सोलापूर, बार्शी येथून जास्तीत जास्त महार वतनदार या बैठकीला, ह्या कार्यक्रमात हजर राहतील अशी मी ग्वाही देतो। जय भीम, जय भारत। महाराष्ट्र शासनाने देवस्थान जमीन संदर्भात व वतन जमीन संदर्भात वर्ग 1 करण्यासाठी मराठवाडा विभागासाठी जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत स्तुत्य आहे। त्याचा आम्ही महार वतन अधिकार परिषदेतर्फे आणि तमाम वतनदारांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो। परंतु आमचं म्हणणं असं आहे, जो न्याय तुम्ही मराठवाडा विभागाला वतन जमिनी आणि देवस्थान जमीन संदर्भात दिला तो उर्वरित महाराष्ट्राला का नाही? कारण तर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे आणि भारतीय संविधान राज्य या देशाच्या राज्यामध्ये आहे। तर बाबासाहेबांनी जो समतेचा नारा दिला भारतीय संविधानाच्या माध्यमातून, तो संपूर्ण देशाला, संपूर्ण जनतेला लागू झालेला आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की जो न्याय मराठवाडा विभागाला दिला 8 जिल्ह्यांना, तोच न्याय उर्वरित महाराष्ट्रात दिला गेला पाहिजे। आणि त्यासाठी आमची भावना, महार वतनदारांची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महार वतन अधिकार परिषद पुण्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 वार मंगळवार रोजी दुपारी 12:30 वाजता एक धरणे आंदोलन किंवा आमची भूमिका पुण्यातील कलेक्टर कचेरीवर मांडणार आहोत। आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही, पण आम्हाला चेतना द्यायची। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की न्याय हा सर्वांना लागू झाला पाहिजे आणि एकच न्याय असला पाहिजे। कारण बाबासाहेबांनी देशामध्ये प्रत्येकाला 1 व्हॅल्यू 1 व्होट हा अधिकार दिला आहे। मग जो न्याय मराठवाडा विभागाला आहे तोच न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। आणि म्हणून महार वतनासाठी सरसकट नजराना माफ झाला पाहिजे, जमिनी वर्ग 1 झाल्या पाहिजे, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 झाल्या पाहिजे। जे काही बेकायदेशीर जमिनींचं हस्तांतरण झालेलं आहे ते दूर झालं पाहिजे, बेकायदेशीर कब्जे हे दूर झाले पाहिजे, मूळ मालकांना जमिनी या मिळाल्या पाहिजे। आणि ह्या मागणीसाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ह्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये कलेक्टर कचेरीवरती आमचं आंदोलन आहे। आणि तेच आमच्या आंदोलनातून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयावरती मोर्चा करणार आहोत, जन आंदोलन करणार आहोत। याची आपण कृपया नोंद घ्यावी। जय भीम, जय संविधान।